हॅलो वाऱ्याचा आवाज हॅलो हॅलो तर अशी आहे शायरी शाहीर ज्ञानेश्वरची बड़ी भाषा है हम भी उसकी खैर रखते नहीं काही हरकत नाही माणसाने बोलावं पण काय म्हणतात त्याला सहनशक्ती ठेवावी समोरचा व्यक्ती जर बोलला तर सहन करण्याची ताकदही पाहिजे माणसामध्ये बोलायला काय लागते बोलता कोणाला येतं सहनशक्ती ठेवा काही हरकत नाही तुम्ही बोलल्याबद्दल मला राग नाही हा तमाशा आहे हा कार्यक्रम आहे बोलावाच लागेल त्याबद्दल काय बात नाही राग मानायची गरज नाही आहे राग मानत असाल तर कार्यक्रम नका करू आणि राग माझा नसेल तर हसी खुशीने कार्यक्रम करा शाहीर साहेब म्हणतात तुमचे नटबोल ढिले झाले तुम्हाला कसं समजलं नाही तुम्हाला कसं समजलं बा माझे नटबोल ढिले झाले हे तुम्हाला कसं समजलं याचे नवी अर्थ निघतात बरं उद्या नका म्हणजे काय बोलले म्हणून हा माझे नटबोल ढिले झाले हे तुम्हाला कसं काय कळलं तुम्हाला कसं का माहित हा तुमच्याशी माझे संबंध कोणते आहेत हा याचा विचार करा त्याच्यानंतर बोलायला गेलं मलाही बोलतात ते उत्तर देना जानते है काय म्हणते हे म्हणते तुम्ही चुकले म्हणते असं मी चुकलो तू काय ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे काय आहे तू LLB आहे M.Com आहे काय आहे तू व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन तुझं शिक्षण किती आहे तुला वाङ्मयाचा अभ्यास आहे मराठी वाङ्मयाचा अभ्यास आहे मराठी वाङ्मय जाणतो तू तुला समजते कोणता शब्द कुठल्या वाङ्मयातला आहे म्हणून काही बोलतो वा रे वा हिंदी मध्ये प्रश्नाला सवाल म्हणतात बरोबर है वो लेकिन हिंदी में प्रश्न को प्रश्न भी कहते हैं ये भाषा लवचिक है प्रश्न भी कहते हैं हाँ प्रश्न का उत्तर ऐसा भी कहते हैं नहीं कहते पहिले अभ्यास कर मग बोलणं शिक समजलं का हे बकऱ्याच्या मागची शायरी सांगू राहिला का तू नाही बकऱ्याच्या मागची शायरी सांगता का गाईच्या मागची शायरी होय वा रे वा आरशाच्या पाठीमागे दर्पण के पीछे में कोई तो रहता है तर का म्हणते खरडा राहते म्हणते हे खरडा म्हणजे अध्यात्म होय का कोण शिकवलं तुला कोण शिकवलं मस्त आहे आपली लोकांची दीड पाहिली मग ते चपराशी हो तर मग ते शाळेची घंटी आज ते चपराशी बांधते म्हणते शाळा म्हणजे मांजर आणि चपराशी म्हणजे उंदीर शाळा ही वस्तू झाली वास्तू झाली तर कशी काय मांजर होणार आहे आणि मग इकडे मनुष्य उंदीर आणि शाळा मांजर अरे तुझा न्याय काही बोलायचं म्हणजे बोलायचं टाइमपास करायचा हा पुस्तक म्हणते चूल आणि पेन म्हणते भाजी लागते पेलही बी बाई बनला सुगरी अरे नाही जमत तर राहू दे ना का राहू दे ना नाही जमत तर राहू दे ना तुझ्यावर काही जबरदस्ती आहे का सांगा ह्या येते एवढ्या मोठ्या माय बहिणी बसल्या आहेत पेन म्हणजे बाई होते तुमचे पोरं शाळेत जात असतील पेन म्हणजे बाई होते हा अरे 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 पेनातली शाही म्हणजे सुगरी आता अब घंटा हिरा ते राहीना हा ठीक आहे तू चिडजो नको हा एवढं लक्षात ठेव हा मुख में राम बगल में नथुरा मुख में राम बगल में नथुरा उसका काम आए होने में कभी देर नहीं लगती मुख में राम बगल में नथुरा
उसका काम भारी होने में देर नहीं लगती। गांडू की औलाद निभाती है नारद का किरदार। आता तुला गांडू म्हणत नाही आम्ही, आता म्हणशील गांडू म्हटलं समजले काय? मैं नारद को बोलो, नारद नारद, हाँ नारद के बिना कहीं भी आग नहीं लगती। सही बात. बरोबर आहे ना? हर गावामध्ये नारद लोक असतात, झुटून द्यायचं मजा पाहायची. बरोबर आहे काकाजी? हे नारदाचे कामं असतात आणि महाभारतातील नारदानं तेच कामं केले का नाही केले? याची खिल्ली काढल, त्याची खिल्ली काढल, याची मजा उडवल, त्याची मजा उडवल, हेच कामं केले. नारदाचे धंदेच ते राहते नाही का? मुख में राम बगल में लथुरा, उसका काम भारी होने में देर नहीं लगती। गांडू की औलाद निभाती है नारद का किरदार, वरना बगैर शिंगारी के कहीं आग नहीं लगती। शाहीर साहेब तुम्हाला माहित आहे जगाच्या पाठीवर चाल करण्यासाठी युद्ध झाले, सांगता येईल का तुम्हाला? शायरी करता काय प्रबोधन काय आहे तुमच्या शायरीमध्ये? गाण्यामध्ये प्रबोधन काय आहे? कोणते असे मार्केबल गाणी आहे? काय तुमचे शब्द आहे? कोणता शब्दकोश आहे तुमच्याकडे? वा रे वा, तरी एवढं खामण मस्त आहे. म्हणून म्हणतो हे जीवन निसर्गाची देण, काय तुझ्या न माझ्या हाती आहे. हे जीवन निसर्गाची देण, यात काय तुझ्या न माझ्या हाती आहे. जगात एकच व्यक्ती भीत नाही, बाकी सगळ्या मरणाची भीती आहे. आणि पहलवान कसाही असो, हात मिळवता बरोबर समजते याची अवकात किती आहे. पहलवानाला विचारा, समजलं काय? पहलवानाला विचारा, जीना है तो जलते रहो, बुझना नहीं चाहिए, और बरस नहीं सकते यारो तो गलतना नहीं चाहिए। जीना है तो जलते रहो, बुझना नहीं चाहिए, बरस नहीं सकते यारो तो गलतना नहीं चाहिए। पता नहीं उसका चुप रहना अच्छा, उलझना नहीं चाहिए, और किसी की शराफत को उसकी कमजोरी समझना नहीं चाहिए। शेर शायरी मनाची आहे, तलवार से तसल्ली दी नहीं जाती. तुम्ही याचे शेर ऐकले असाल, मी 10 वेळ म्हणतो, मग आम्हाला शेर असला म्हणतात शेपूट टाक शेपूट. बोल बोलतं गाणं म्हणतं, शायरी करतं का काय करतं? वा रे वा, तलवार से तसल्ली दी नहीं जाती, कुछ दिलों की उम्मीदें कभी जी नहीं पाती. तलवार से तसल्ली दी नहीं जाती, कुछ दिलों की उम्मीदें जी नहीं पाती. जिंदा रहने, जीने के लिए जिंदा रहना भी जरूरी है, जीने के लिए जिंदा रहना भी जरूरी है. अगर अपना घर जलाकर मोहल्ले में रोशनी नहीं की जाती, अपना घर जलाकर मोहल्ले में रोशनी नहीं की जाती. तोडीचा एक शेर म्हणशील तर मी उद्यापासून शायरी सोडतो. एक जरी शेर म्हणशील नाही या तोडीचा, आमचे मित्र सन्माननीय सुरेश भाऊ धडाळे मुक्काम खापा यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. माझ्याकडून त्याला सदस्य हा प्रणाम, धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. आणि या आयोजकाचं जेव्हा हे लोक ठरवायला आले, कार्यक्रम ढालगाव खैरीमध्ये आले होते मला ठरवायला, तेव्हाच याने मला सांगितलं भाऊ म्हणे आपल्याला ते गाणं पाहिजे म्हणजे पाहिजे, किसी भी हालत में होना याने होना. ठीक आहे. आता या शायराने मला म्हटलं घंटा हलवत काय म्हणते, घंटा हिरा ते राहिला. मला काही राग नाही आहे, माझ्या गाण्याला आधार आहे तर तुलाही राग नाही यायला पाहिजे. आता माझं गाणं आहे. माझे बंधू सन्मान्य जगदीशजी ढोंगरे साहेब मुक्काम नागपूर पंचवटी आश्रम, बरोबर आहे ना? हा, नागपूर पिनाकी मंगळवारी यांच्याकडे 200 रुपयाचे पारितोषिक माझ्या मंडळास आलेलं आहे. माझ्याकडून त्याला सदस्य हा प्रणाम, धन्यवाद, लाख गाणं ऐका माझं, आधार आहे माझ्या गाण्याला. हा, तसेच श्री पुरुषोत्तमजी शहाणे पाटील साहेब यांचे जवाई दिवाकरजी भिंगारे आणि मित्र परिवार
मुक्काम खापा पाटण यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. तसेच माझे मित्र सुनीलजी धडाळे साहेब यांच्याकडून परत 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. माझ्याकडून त्यांनाही सदस्य आपल्याला धन्यवाद. लाख लाख शुक्रिया. आणि ऐका, ठेकेदार बंधूंनो, तुमच्या आवडीचं गाणं जे तुम्ही मला सांगितलं होतं ते आताही म्हणाले मला तिथे येऊ. हो म्हणजे माझं आजचं गाणं केव्हा म्हणाल. म्हटलं ठीक आहे, आता संधी आली, आता म्हणतो ते गाणं. अरे सुनाली पवन पवन कुरवैया, मैं हूँ अकेली अली सहेली मेरी, साथिया तू बन जा साथिया. अबे मस्ती काय करता, कसे हसून राहिले. तमन्ना पूरी हो गई नहीं. अबे मस्ती काय करता, अरे मस्ती लायका भाड्या, आणि भोकरं म्हणे पहिराले तू चुप राही न साल्या. काय म्हणते, अबे मस्ती काय करता, मस्ती लायका भाड्या, आणि भोकरं म्हणे पहिराले तू अबे चुप राही न साल्या. अबे साल्या तू या बापाचे जाते का, वाटत पाहत राहिलो. कशाला सांगू, काय म्हणे, अब घंटा हिला ते राहिला. तो घंटा कोणता होतो सांगतो, घंटा कोणता होतो सांगतो. शेवटचा घंटा म्हणते तुझे नटबोल ढिले झाले, शेवटचा घंटा मी सांगतो मी सांगतो मी सांगतो. मी राहिलो टोल फाडून. हो सांगेल म्हणून एक याने दोनही नाही. अरे असं कसं बोल. हा रामनामाचा, आता रामनामाचा आमचा घंटा आमच्या शिका दिले गेला नाही का. ते काम पुजारी करतील. आम्ही काय पुजारी आहो का, आमच्या मंदिरावर पोट आहे. ते काम द्यायचे आहे का आम्ही. आता आम्हाला का म्हणतो तू पुजारी बन म्हणतो का. जबरदस्ती रे, आमची इच्छाही नाही तरी. वाय वा ते हरामाचे खाला आम्हाला नाही जमत. हा आम्हाला मेहनतीचं पाहिजे, काम करून तर खाऊ. ते आमच्या नाही जमत. जमलं का हो थोडं हे आमच्या नाही जमत. समजलं काय. हे ज्याचे त्याला धंदे सांग, आम्हाला सांगायची गरज नाही. हे काय, हा काय शाहीचा भाग आहे का. कमाल आहे, काही बोलायला काही. ऐक, तुला म्हणत नाही मी आधी सांगितलं, माझ्या कानाला आधार आहे. भोकला म्हणे बैराले पहिल्याच कडव्यामध्ये, भोकला म्हणे बैराले
तू चुप राहिलं साल्या तुझ्या बापाचं जाते काय बरोबर आहे हा ऐक पुढे काय झालं कीचड़ में पत्थर मारना पसंद नहीं करते हम कीचड़ में पत्थर मारना पसंद नहीं करते समझे क्या हमें मायूस करने वालों की लाइन में खड़े मत हो जाना हमें मायूस करने वालों की लाइन में खड़े मत हो जाना वरना हम भी नशे रखते भीम जी की किसी ना समझ को हम समझना भी आता है किसी ना समझ को हमें समझना भी आता है सुनिए क्या कहता हूँ शंभर रुपये पारितोषिक आला आहे तसेच पांडुभाऊ मालवटकर मुक्काम लोल खाईवाले यांच्याकडे सुद्धा 100 रुपये पारितोषिक आला आहे मंडळाकडून त्याला सतत प्रणाम धन्यवाद जय भीम भाकरीची नारी आला भाग गेलं तर जाऊ दे वाया तू आपली ठेव ठाकून इज्जत मच्छी पकडायला जाळ नाही का खोकण्याची बायको मोठी लाडाची आणि बायको म्हणे की मी तुझ्या झाडाची नाही का मासोळी अन्नामध्ये खाण्याची आणि ठौर तिचे फादी एका झाडाची ठौर म्हणजे ठिकाण ते मासोळी म्हणे एका झाडावर आहे झाडावर कधी मासोळी पाहिली खोकल्याची बायको का म्हणते म्हणजे तो ठिवर होता कोळी समाजाचा होता तर तो म्हणे त्याची बायको म्हणे मला जे मासोळी पाहिजे ते म्हणे नदी तलावाची नाही पाहिजे सागरातली नाही पाहिजे ते मासोळी म्हणे एका झाडावर आहे आणि म्हणून ते भोकणं गेलं बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी आधी डोळ्याने आंधळा आणि त्या झाडावर चढायला लागला तर तिथं एक बैल होतो हा बैल होतो तर ते का म्हणे अबे म्हणे पहिले डोळ्याने भोकला आहेस आणि काय म्हणजे झाडावर म्हणे चढून राहिला तू हा तर तो भोकणं का म्हणते चुकलं साध्या म्हणते तुले का करायचं आहे म्हणते मा बायकोची इच्छा आहे ना मासोळी मध्ये या झाडावर आहे ते म्हणते मला पकडून आणायची आहे आणि म्हणून तो भोकणं त्या बैलाला म्हणते चुप राहिलं साल्या तुला काही बापाचं जाऊन राहिलं का बरी तर मी बरी का मला मा बायकोची इच्छा पुरी करायची आहे बरोबर आहे
ते भोकरदा बैलाले म्हणते आपल्याला काही या शायराले म्हणायचं नाही ओके आणि म्हणून भोकण्याची बायको मोठी लाडाची बायको म्हणे किम्या तुझ्या झाडाची मासोळी आणा माझ्या खाण्याची आणि ठेवून तिचे फांदी एका झाडाची अरे भोकला चलला वृक्ष म्हणजे झाडाला आता बैलाच्या समक्ष म्हणजे बैलाच्या समोर हा आणि संताची साक्षांच्या खुना दाखवल्या तुया यांच्याकडून 100 रुपये तसेच प्रेमलालजी कामरकर खापा यांच्याकडून 100 रुपये दोघांकडून 200 रुपये मिळाले धन्यवाद त्याचप्रमाणे विकास पाटील भाऊ आणि भूषण बराडे भाऊ विकास पाटील भाऊ आणि भूषण बराडे भाऊ या दोघांकडून 500 रुपये पारितोषिक आहे मंडळाकडून त्यांना सदस्य प्रणाम धन्यवाद तसेच स्वर्गवासी शाहीर श्री रूपचंदजी मेघन साहेब यांच्याकडून 201 रुपये सप्लिमेंट मिळाली आहे पार्टी आभारी आणि म्हणून काय माझं ऐका समोर तसेच बंधुदादा मालवणकर उत्तम लोणकरी यांच्याकडून सुद्धा 100 रुपये सप्लिमेंट पार्टी आभारी आहे जुते सांगितले नाही शाहीर साहेब तुम्हाला जुते सांगायची मला गरज नाही आहे आणि काही कामही नाही आहे काय करू तुम्हाला जुते सांगून मला सांगा आपण एखाद्या दगडाला ठेच मारली तर आपला पाय फुटल का दगड फुटल आपला पाय फुटल ना आणि म्हणून आम्ही ठोकर कुठे मारायची हे सोचून समजून विचार करून ठोकर मारायला पाहिजे हा त्याच्या मागचा अर्थ आहे तुम्हाला जुते सांगायची मला गरज नाही कोणाची राशी होती समजलं काय आता मुक्तता भक्षता तिला फुलवेशी म्हणजे तिला मुक्ती कोणा दिवशी मिळणार होती पौर्णिमेच्या दिवशी त्या मासोळीला जो कापून खाईल त्या दिवशीच्या मासोळीला त्या श्रापातून मुक्ती मिळणार होती हा इतिहास आहे हा इतिहास आहे आणि म्हणून म्हणायचं आहे स्वप्नात येऊल्या
आणि बापाचे जाते का बापाचे जाते घरगुती प्लॉटिंग आहे, सामाजिक प्लॉटिंग आहे. समाजामध्ये होणाऱ्या घडामोडी